आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन शैक्षणिक वर्ष साधारणपणे 15 जूनपासून सुरू होत असते आणि मग येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून आज नाशिक महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न होते आहे। ही बैठक झाल्याच्या नंतर संपूर्ण जिल्ह्याची आपण जिल्हा परिषदच्याही शाळांचा आढावा बैठक त्या ठिकाणी संपन्न करतो आहोत। मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या ज्या काही अडीअडचणी असेल, कदाचित काही भौतिक सुविधांच्या संदर्भातला विषय असेल, त्या ठिकाणी काही सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असेल, आता काही चांगल्या सूचना पण या ठिकाणी आलेल्या आहेत की काही अतिशय चांगल्या पटसंख्या असलेल्या पण शाळा आहेत आणि मग त्या ठिकाणी पुढचे वर्ग वाढवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मला वाटतं की शिक्षणाच्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून कसं याला प्राधान्य देता येईल या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये निर्णय केले जातील। दादा, तक्रारी अनेक आहेत नगरसेवकांच्या, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून सुद्धा कामं होत नाही आहेत। आपण आज काही थेट आदेश देणार आहात का या अधिकाऱ्यांना? नाही, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या या शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ते विद्यार्थी पण टिकले पाहिजेत। यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून करूया। मधल्या काळात महापौरांनी एक दौरा केला होता, त्यावेळेला असं लक्षात आलं की महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये आधार केंद्र अनधिकृतपणे सुरू केलेले आहेत, काही ठिकाणच्या शाळा बंद होतात, काही ठिकाणी शिक्षकच नाही आहेत। ही सगळी परिस्थिती शहरात आहे। आत्ताच्या घडीला जर जी काही माहिती मिळाली आहे तर शिक्षक जादा आहेत आणि म्हणून आज बैठकीमध्ये चर्चा करून आम्ही निर्णय करू। ज्या ठिकाणी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची तात्काळ नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल, बदल्या केल्या जातील, समायोजन केलं जाईल आणि मला वाटतं की आता उपमहापौर साहेब आहेत, गटनेते आहेत, सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, महापालिकेचे अधिकारी गण पण आहेत, तर शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त काही कामकाज असणार नाही याची ते काळजी घेतील। एवढंच नाही तर शाळेच्या कॅम्पसला लागून अवैध काही गोष्टी राहणार नाहीत याचे पण आज आम्ही निर्णय करणार आहोत। मागच्या काळामध्ये गणवेशाचा मुद्दा होता, वेळेवर गणवेश मिळत नाही अशा स्वरूपाची संपूर्ण राज्यामध्ये ती स्थिती निर्माण झाली की या वर्षामध्ये अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होणार नाही या अनुषंगाने नाही, मागच्या वर्षाला अशी स्थिती निर्माण झालेली नव्हती। गणवेश मिळाला नव्हता 15 ऑगस्टला। नाही, ऐका 15 जूनला मागच्या वर्षाला रविवार होता, 16 जूनला शाळा सुरू झाल्या होत्या आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशात सकट आलेले होते, कारण त्याच्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या खात्यावर ते पैसे महिनाभर आधीच वर्ग करण्यात आलेले होते। त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रभर ते गणवेश त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि त्या गणवेशमध्येच विद्यार्थी शाळेमध्ये पहिल्याच दिवसापासून परिधान करून आलेले होते। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षाच्या प्रवेश उत्सव या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदय स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः उपस्थित होते। माननीय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। सांगायचं तात्पर्य असं आहे की अगदी गाव पातळीपासून लोकप्रतिनिधींच्या पासून तर सर्व अधिकारी गण विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला गेला होता आणि म्हणून याही वर्षाला
15 जूनचं स्वागत विद्यार्थ्यांचं आम्ही सगळे मिळून अतिशय उत्स्फूर्तपणे करू. विद्यार्थ्यांच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा असतील किंवा ज्या काही प्रशासकीय बाबी असतील, माझा असा दावा नाही की 100% प्रश्न लगेच सुटतील, परंतु आपल्याला दिसून येईल की येणाऱ्या काळामध्ये त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. दादा, आपण पालकमंत्री होता त्यावेळेस पण आपलं स्वतःचं एक स्वप्न होतं की नाशिकमध्ये काहीतरी एक आयडियल शाळा असावी, मॉडेल स्कूल असावी. आपण काही शाळांची पाहणी देखील केली, त्याचं काय झालं दादा? पुढे काहीच होत नाही. मला वाटतं की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकला शैक्षणिक हब करू शकतो का, याही संदर्भामध्ये एक विचारविनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्यासमोर ठेवू. आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले दादा, आपण भेट दिली होती. त्या शाळांचं पुढे काय केलं? आपल्याकडनं आढावा घेण्यात आला नाही आणि जे शिक्षक नाही, मी आपल्या माहितीकरता सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत. हो. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली, काही ठिकाणी पत्र्याच्या रूममध्ये शाळा आहे, काही ठिकाणी शाळा गळते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि हे प्रश्न तात्काळ सोडवले जातील. मला वाटतं की जसं पिण्याचं पाणी, आरोग्य महत्त्वाचं आहे, रोजगार महत्त्वाचा आहे, रस्ते गटारी महत्त्वाचेच आहेत, परंतु त्याच्या इतकंच शिक्षण हा विभाग प्रायोरिटीने आपल्याला घ्यावा लागेल. दादा, सगळे ऍडमिशन सुरू झाले आहे. शासनाने पत्र देखील काढले की खाजगी शाळेने ज्या वस्तू आहे त्या शाळेनं खरेदी करून एका दुकानातनं खरेदी नाही करू, पण अजूनही नाशकातल्या काही शाळांमध्ये सक्तीने एकाच दुकानातनं खरेदी केली. आपण जर पर्टिक्युलर एखाद्या शाळेचं पालकांनी तक्रार दिली तर तुम्हाला तासाभरात त्या ठिकाणी कारवाई झालेली दिसेल. दादा, आपण जेव्हा कृषी विभागात होते तेव्हा आपण अनेक दुकानात कृषी विभागात पण छापे मारले जातात. आपल्याकडे शिक्षक आपण असं काही स्टिंग ऑपरेशन किंवा पद्धत दादा, खूप लूटमार होती पालकांची. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही जर ते पत्रक बघितलं असेल त्यामध्ये संबंधितांना सुधारणा करण्याची संधी देऊ. 2दा संधी दिल्याच्या नंतर पण जर कार्यवाही झाली नाही तर त्या शाळेची परवानगी सुद्धा रद्दबदल केली जाईल.